आपण मागच्या काही लेक्चर्सपासून भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा बघतो. आतापर्यंत आपण भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा या खरं तर प्राचीन भारतापासून त्या परंपरा कशा उपस्थित होत्या, त्या परंपरांची जाणीव, ऐतिहासिक परंपरांची जाणीव कशी आपल्याकडे अंतर्निहित होती, साहित्यामध्ये, कथामध्ये, पुराणांमध्ये, धर्मातील साहित्यामध्ये. ओके. आणि इतर जे काही कलेचे विविध फॉर्म होते, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतिहासविषयक जाणीव कशी अंतर्निहित होती, या विधानाच्या आसपास आपण या विधानाला पुष्टता देणारे असे बरेचसे तथ्य प्राचीन भारतापासून आतापर्यंत आपण बघत आलो. आजचं लेक्चर सुद्धा त्याच सिरीजमधलं किंवा त्याच मालिकेतलं लेक्चर आहे. परंतु आता आपण ज्या साहित्य प्रकाराकडे वळणार आहोत, तो साहित्य प्रकार हा खरं तर मध्ययुगीन भारताचा साहित्य प्रकार म्हणून ओळखला जाऊ शकतो. कारण याची जी निर्मिती आहे, ती निर्मिती ही 16व्या शतकाच्या दरम्यानची आहे. त्यामुळे प्राचीन भारताच्या इतिहासाचा आढावा घेताना, इतिहास लेखनाचा आढावा घेताना, त्यामध्ये असलेल्या विविध काव्य, कथा, धर्मग्रंथ, पुराणं, पुराण साहित्य, ओके, विविध वेद, उपनिषद, बौद्ध धर्मग्रंथ, जैन धर्मग्रंथ, या सगळ्यांसोबत आपण मागच्या वेळेस अ, हा हा सगळा आढावा घेतला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये उत्तर भारतातल्या किंवा भौगोलिकदृष्ट्या उत्तरेकडल्या सर्व पौराणिक, जैन, बौद्धिक, बौद्ध या सगळ्या परंपराचा आढावा घेत आपण मागच्या एक लेक्चरपासून दक्षिण भारतामध्ये कुठल्या प्रकारच्या ऐतिहासिक जाणीवा उपस्थित होत्या आणि त्या कुठल्या साहित्य स्रोतांमध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात, अशा पद्धतीचं एक विवेचन आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपला जो आजही आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपला जो मूलतः फोकस असणार आहे, एक जो केंद्रबिंदू असणार आहे, तो दक्षिण भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना उपलब्ध झालेली जी काही साधनं आहेत साहित्याची, त्याचा उल्लेख आपण करतोय. त्यामुळे दक्षिण भारतातील अंतर्निहित असलेली ऐतिहासिक जाणीव आपण मागच्या लेक्चरमध्ये संगम साहित्याच्याद्वारे समजून घेतली होती. आणि संगम साहित्यामध्ये ज्या भाषेचा प्रयोग केला किंवा जी भाषा संगम साहित्य निर्माण करण्यामध्ये वापरली गेली, ती भाषा उत्तरेतल्या भाषांपेक्षा वेगळी होती. म्हणजे उत्तरेतल्या जे काही या काळातले साहित्य होते, त्यामध्ये संस्कृत साहित्य होतं, पाली साहित्य होतं आणि प्राकृत साहित्य होतं. म्हणजे इतिहास पुराणं जी आपण समजून घेतली, बौद्ध आणि जैन धर्म परंपरा, त्यातलं जे काही संहिता उपलब्ध होत्या, धार्मिक संहिता, त्या सगळ्या तिन्ही याच्यामध्ये संस्कृत, पाली आणि प्राकृत या अंगाने जे काही ऐतिहासिक साधनं किंवा साहित्याची निर्मिती झाली, त्याचा आढावा घेतला. आणि दक्षिण भारतामध्ये आपल्याला मूलतः पूर्णपणे उत्तरेपेक्षा वेगळ्या भाषिक समूहांची उपस्थिती या सगळ्या साहित्य निर्मितीमध्ये आढळते. त्यामुळे संगम साहित्याचा आढावा घेतल्यानंतर आज आपण दक्षिण भारतातल्याच परंतु वेगळ्या भाषिक समूहाच्या साहित्य निर्मिती किंवा साहित्य प्रकाराकडे वळतो, की ज्याला आपण अमुक्त माल्यता व रायवाचक हे दोन महत्त्वाचे ग्रंथ, की जे दक्षिण भारताचा इतिहास समजून घेताना, विशेषतः मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास समजून घेताना अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवताना आपल्याला दिसतात. या सगळ्या याच्यामध्ये आपण संगम साहित्य हे मूलतः तामिळ भाषेमध्ये आणि दक्षिणेतल्याच विविध भाषांमध्ये उपलब्ध होतं. आजचा आपला किंवा आजचा आपला फोकस असणार आहे, ही जी दोन महत्त्वाचे टेक्स्ट आहेत, संहिता आहेत, ग्रंथ आहेत, काव्य आहेत, आमुक्त माल्यता आणि रायवाचकमू, हे तेलुगू साहित्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे वेगळ्या अर्थाने ही युनिट क्रमांक 8, मी किशोर मोरे, आज तेलुगू लिटररी ट्रॅडिशन्स किंवा तेलुगू साहित्य परंपरा याचा आढावा आपण भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना करतो. हे जे काय मॉड्यूल नंबर 8 आहे, की ज्यामध्ये आपण तेलुगू साहित्य परंपरा समजून घेतोय, त्याच्यामध्ये या मॉड्यूलचं जे महत्त्वाचं उद्देश आहे, तो उद्देश सुद्धा साहित्य आणि इतिहासाचा परस्पर संबंध कसा आहे
आणि त्याच्यातून आपण कोणत्या प्रकारचा अन्वयार्थ काढू शकतो. ओके. असा या संबंधांचा अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा उद्देश या मॉड्यूल नंबर 8चा आहे. त्यामुळे जी काही उपलब्ध असलेल्या संहिता किंवा ग्रंथ आहे आणि ज्या ऐतिहासिक पद्धती वापरल्या जातात त्या ग्रंथांमध्ये उपस्थित असलेल्या आशयाला इतिहास म्हणून मान्यता अ, जर आपल्याला द्यायची असेल तर त्या संदर्भात काही ऐतिहासिक पद्धती आहेत. तर त्याच्यातल्या संबंधांचे मूल्यमापन करणे हे सुद्धा या मॉड्यूलमध्ये अपेक्षित आहे. आणि पुन्हा आपण जी चौकट वापरतोय म्हणजे ज्या इतिहास लेखनाच्या ज्या चौकटी आहेत त्या चौकटीच्या अनुषंगानेच पुन्हा या 2 महत्त्वाच्या तेलुगू ग्रंथांकडे सुद्धा आपण बघतो. त्यामुळे ऐतिहासिक पद्धती आणि या ग्रंथाच्या इतिहास म्हणूनच्या शक्यता काय आहेत नेमक्या? तर तो संबंध तपासून पाहणे, तो संबंध पडताळून पाहणे, तो संबंध स्थापित करणे असा एक महत्त्वाचा उद्देश या मॉड्यूलचा आहे. ग्रंथ वाचण्याची जी काही पद्धत आहे, या ग्रंथामध्ये कोणत्या प्रकारच्या पद्धतीचं काव्य, शास्त्र, कथा आणि अजून काही उपप्रकार जर साहित्याचे असतील तर ते नेमके काय आहेत? त्यामुळे हा ग्रंथ किंवा ह्या संहिता कशा समजून घ्यायच्या आणि या संहितेच्या आधारे इतिहास आणि या साहित्याचा काही संबंध आहे का? तर तो असेल तर तो उलगडणे हेही एक महत्त्वाचं उद्देश आपलं ही मॉड्यूल समजून घेताना. ह्या ऐतिहासिक संहिता ह्या ज्या काही उपलब्ध संहिता आहे विशेषतः या 2 तेलुगू साहित्य प्रकाराच्या संदर्भामध्ये त्या ऐतिहासिक संदर्भात समजून घेणे. त्यामुळे त्याच्या पुष्ट्यर्थ आपल्याला इतर कुठली पुरातत्वीय आणि अन्य काही जर साधनं असतील तर त्या संदर्भात सुद्धा त्याची व्हॅलिडिटी किंवा त्याची सिद्धता तपासून पाहणे हे एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक तथ्य बऱ्याच वेळेला तथ्य म्हणून न राहता त्याचा अन्वयार्थ करताना नेहमी बदलत जातं. त्यामुळे तथ्याचं स्पष्टीकरण हे नेहमी बदलत जातं. एकच तथ्य हे स्टॅग्नंट असू शकत नाही. कारण विविध इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून त्या इतिहासाचं जे विश्लेषण, त्या तथ्याचं जेव्हा विश्लेषण केलं जातं, त्या विश्लेषणातून विविध प्रकारचे अन्वयार्थ उभे राहू शकतात, उपस्थित होतात, प्रस्तुत होतात. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये जे काही उपलब्ध तथ्य कुठल्या का फॉर्ममध्ये, कुठल्या का स्वरूपात असेना, ते तथ्याचं स्पष्टीकरण काळपरत्वे बदलत जातं आणि ते कसं बदलतं किंवा हे जे काही विधान आहे, ते सुद्धा या 2 साहित्याच्या संदर्भामध्ये पडताळून पाहणे किंवा ते उमगवणे हे एक महत्त्वाचा उद्देश आहे. जे काही टेक्स्ट आहेत, जे काही कंटेंट आहे, म्हणजे लिखित साधनं, ज्या संहितेमध्ये जे असलेलं लिखित आहे, त्याचं महत्त्व अधोरेखित करणे. ओके. म्हणजे हे कोणत्या संदर्भात महत्त्व अधोरेखित करणे? हा साहित्य प्रकार आहे आणि साहित्य प्रकाराचा आणि इतिहासाचा फार काही संबंध नसतो. ओके. कारण साहित्याच्या आणि इतिहासाच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. साहित्य निर्माण करण्यामागच्या प्रेरणा आणि इतिहास नोंदवण्यामागच्या प्रेरणा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तार्किकदृष्ट्या ही दोन्ही विधानं जरी बरोबर असली तरी साहित्याला सुद्धा एक ऐतिहासिक मूल्य असतं. त्यामुळे साहित्यातलं जे ऐतिहासिक किंवा साहित्यामध्ये जो मजकूर प्रसारित झालेला आहे, त्या मजकुराचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणं हाही एक महत्त्वाचा उद्देश आहे. हा सगळा साहित्य आणि इतिहासाचा संबंध उलगडत जाताना याच्यामधून कुठल्या पद्धतीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतोय त्याचा आढावा घेणं, ते समजून घेणं. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आमुक्त्य माल्यद हा जो काही ग्रंथ आहे त्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि त्याचं महत्त्व तपासणं विजयनगरच्या साम्राज्याच्या संदर्भामध्ये. कारण हा जो ग्रंथ आहे किंवा हे दोन्ही ग्रंथ जे आहेत, हे दोन्ही ग्रंथ मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहेत. विशेषतः 16व्या शतकाशी ते संबंधित आहे आणि त्या काळामध्ये दक्षिणेमध्ये विजयनगरचं साम्राज्य की ज्याला सुवर्णयुग म्हटलं गेलं उपलब्ध होती, तशाच अर्थाने पण दक्षिणेमध्ये कृष्णदेवराय यांच्या नेतृत्वाच्या किंवा त्यांच्या शासनाच्या अंतर्गत एक वेगळ्या पद्धतीचं सुवर्णयुग दक्षिण भारतीय इतिहासाच्या पटलावर सुद्धा अनुभवलं गेलं होतं. ओके. त्याच्यामुळे विजयनगर हे जे साम्राज्य आहे, विजयनगर साम्राज्याच्या काळातले असलेले जे काही शासक होते, ते शासक विजयनगर साम्राज्य आणि त्याचे परस्पर असलेले संबंध आणि या संदर्भामध्ये आमुक्त माल्यद हा जो ग्रंथ आहे, हे जे काही काव्य प्रकार आहे,
की जो एका वेगळ्या पद्धतीच्या भक्तीचा प्रकार आहे तो आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व तपासणे. त्याचबरोबर विजयनगर आणि नायक शासक हे जे काही यांच्यातला जो संबंध समजून घेण्यासाठी जे दुसरं महत्त्वाचं ऐतिहासिक संहिता, काव्य, साहित्य उपलब्ध आहे. रायवाचक मूळ याचं ऐतिहासिक महत्त्व उल्लेखनीय. त्यामुळे विजयनगर साम्राज्य आणि त्याच्या बाजूला असलेलं नायक शासक किंवा ते नायक शासक या दोन मधला अनन्य संबंध उलगडणे, तपासणे, त्याच्यावर प्रकाशझोत टाकणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश या मॉड्यूल नंबर 8चा आहे. या सगळ्यातून एक महत्त्वाचा ज्याच्यावर आपण काही वेळा बोललो आणि ज्याच्यावर अजून भर देणे अपेक्षित आहे की साहित्याला ऐतिहासिक मूल्य असतं का? हा जो प्रश्न उपस्थित होतो, त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या साहित्यामध्ये कुठल्या प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा, कुठल्या पद्धतीचे पात्र आणि कुठल्या राज्यव्यवस्थेचे किंवा शासन व्यवस्थे संबंधीची माहिती उपलब्ध झाली आणि ती उपलब्ध माहिती इतर साहित्याचे किंवा इतिहासाच्या पद्धतीच्या आधारावर खरे उतरलेले जे काही प्रकार होते, त्यामध्ये त्याची पडताळणी करता येणे शक्य आहे का? असं नंतर आपण या साहित्यामध्ये उपस्थित झालेली, या साहित्याचा आशय असलेली ऐतिहासिक माहितीला ऐतिहासिक तथ्य म्हणून गृहीत धरतो आणि त्याच्या आधारावर या दक्षिण भारताचा आणि विशेषतः या काळातील शासकांचा इतिहास रचण्यामध्ये हे साहित्य आपल्याला एक मोलाची कामगिरी पार पडताना दिसून येते. त्यामुळे साहित्य हे इतिहास जरी नसला तरी साहित्यामधला एक ऐतिहासिक मूल्य असतं आणि त्याच्यावर पूर्णपणे आपला भर आहे. आणि विशेषतः हे जे आर्ग्युमेंट आहे ते रोमेला थापर या महान इतिहासकार ज्या होत्या आहेत, त्यांनी हा दृष्टिकोन दिला आणि त्यांनी संपूर्ण पुराण साहित्याचं विश्लेषण करताना जी चौकट वापरली, जी विचारांची चौकट वापरली, की इकडं भारतातला इतिहास हा जरी साचेबद्ध की इतिहासाच्या चौकटीतला नसला तरी विविध काव्य प्रकार, विविध साहित्याचे प्रकार याच्यातून एक अंतर्निहित इतिहासाची जाणीव प्रस्तुत होते आणि तेच भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेच्या दिशेने जाणाऱ्या पद्धतीशास्त्र आहे. अशा पद्धतीचा तो आशय असलेलं डॉक्टर रोमेला थापर यांनी जी चौकट वापरली तीच चौकट आपण साहित्याचं अन्वेषण, साहित्याचं विश्लेषण करताना त्याच्यातून त्या साहित्यामध्ये उपस्थित असलेली ऐतिहासिकता समजून घेताना त्याचा आधार घेणार आहोत. त्यामुळे रोमेला थापर यांचा उल्लेख आलेलाच आहे. त्यामुळे हा सगळा संगम साहित्यानंतरचा जो दक्षिण भारतातलं अत्यंत महत्त्वाचं असलेलं तेलुगू साहित्य आहे, त्या तेलुगू साहित्यांचा अन्वयार्थ लावताना आपल्याला रोमेला थापर यांनी जी चौकट वापरली किंवा प्रत्युत्तरादाखल युरोपियन इतिहासकारांनी जी इतिहासासंबंधातली चौकट होती की कशाला इतिहास म्हणावं आणि कशाला इतिहास म्हणू नये, म्हणजे कोणता काव्य प्रकार हा काव्याचा भाग आहे, साहित्याचा भाग आहे आणि कोणती संहिता ही काव्याची भाग आहे आणि कोणती संहिता ही ऐतिहासिक तथ्यांचा भाग आहे, या संदर्भातली असलेली जी काही पद्धत आहे त्या पद्धतीच्याला अनुसरून भारतीय प्रेक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उत्तर या इतिहास लेखनाच्या पद्धतीशास्त्राला डॉक्टर रोमेला थापर यांनी आपल्याला दिलेलं दिसून येतं. कारण या सर्व भारतीय परंपरांकडे, चालीरीतींकडे, धर्मग्रंथांकडे, काव्य प्रकारांकडे, साहित्याकडे बघण्याचा रोमेला थापर यांचा दृष्टिकोन हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे आणि तो ऐतिहासिक दृष्टिकोनच या साहित्याला ऐतिहासिक तथ्यांची नोंद घेणारे कागदपत्रांमध्ये रूपांतरित करतो. कारण याच्यातून असलेलं ऐतिहासिक तथ्य इतिहासकाराला वेचून काढता येतं. ही जी चौकट, ही जी काय फ्रेमवर्क वापरलेली आहे आणि वेगळ्या अर्थाने भारतीय इतिहास लेखनाला किंवा भारतीय इतिहास शास्त्राला लिखाणाची परंपरा नसली तरी साहित्याची प्रचंड परंपरा आहे. इपिक्स, महाभारत, रामायण इथपासून या महाकाव्य भारतीय भूमीवर त्याची निर्मिती झालेली आहे आणि या महाकाव्यांचे आशय हे त्या काळातला समाज, त्या काळातले राजे, त्या काळातले शासन व्यवस्था, काही प्रमाणात अर्थव्यवस्था, काही प्रमाणात प्रशासन, या सगळ्यांचे त्रोटक किंवा साहित्यिक अभिव्यक्तीच्या रूपाने का असेना, परंतु या ऐतिहासिक नोंदी आपल्यापर्यंत पोहोचतात.
त्यामुळे ही संपूर्ण महाकाव्यांची परंपरा, साहित्याची परंपरा, धार्मिक साहित्याची परंपरा, धर्मनिरपेक्ष साहित्याची परंपरा, याला केवळ त्याला एक ऐतिहासिक मूल्य किंवा त्याचा साचा हा ऐतिहासिक तथ्याची नोंद करणारा नाहीये किंवा वृक्ष अर्थाने त्याला जो साचेबद्ध इतिहासाच्या पद्धती आहे, त्यामध्ये तो बसत नाही. म्हणून त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. तर हा महत्त्वाचा मूलगामी विचार रोमेला थापर यांनी जो अ, अन्वयार्थ, पुनर्अन्वयार्थ भारतीय साहित्य परंपरेचा लावला, त्यातून तो दृष्टिकोनचा प्रसवलेला आहे. ओके. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातूनच या सगळ्या साहित्यांमध्ये असलेली अंतर्निहित ऐतिहासिक जाणिवेची नोंद घेणं किंवा तो सुद्धा त्यातला एक कळीचा भाग आहे. की हे जे काही सगळं सर्व साहित्य आहे, मग ते पुराण साहित्य असू द्या, प्राचीन भारतातले धार्मिक साहित्य असू द्या, ओके. यामध्ये विचारांच्या, दर्शनाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. ओके. तर त्या परंपरा महाभारतापासून ते चार्वाक आणि दक्षिणेमध्ये संगम तेलुगू साहित्यापर्यंतच्या परंपरा आहेत, की ज्या परंपरांमध्ये भारतीय माणसं किंवा भारतीय या काळातले महत्त्वाचे ऐतिहासिक लेखक, त्या काळातल्या ऐतिहासिक प्रतिमा, प्रतीकं हे एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणिवेतून त्यांची वर्तणूक होताना आपल्याला दिसते आणि ती त्याचीच नोंद या साहित्यामध्ये आपल्याला सर्वतोपरी दिसते. त्यामुळे उदाहरणार्थ संगम साहित्यामध्ये त्यामध्ये असलेल्या काव्यात्मकतेसह इतर ऐतिहासिक तथ्य म्हणून काही माहिती येते, ज्यामध्ये चोल राजवंशाचा इतिहास, चेर राजवंशाची माहिती येते, पांड्य राजवंशाची माहिती येते. त्यामुळे दक्षिण भारत समजून घेताना चोल, चेर, पांड्य हे 3 महत्त्वाचे राजघराण्यांची माहिती संगम साहित्यामध्ये जशी येते, तशीच आपल्याला विजयनगरचं साम्राज्य, नायक शासकांचं साम्राज्य आणि या शासकांमध्ये आणि विजयनगर साम्राज्यांमध्ये असलेला परस्पर संबंध, त्याचबरोबर त्या काळातली विशिष्ट नावं ही आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये दिसून येतात. आणि ज्या साहित्याचा आज आपण उल्लेख करतोय, त्या साहित्याचे एक लेखक हे 16व्या शतकातील, विशेषतः 1509 ते 1530 या कार्यकाळातील विजयनगर साम्राज्याचे शासक होते, ज्यांचं नाव होतं कृष्णदेवराय. त्यामुळे कृष्णदेवराय एकीकडे शासकही आहेत, राजाही आहेत आणि त्याचबरोबर ते एक नवीन किंवा एका वेगळ्या पद्धतीचं काव्याची निर्मिती करतात. आणि त्यामुळे या निर्मिलेल्या काव्याला, एका शासकाने निर्मिलेल्या काव्याला, भक्तिकाव्याला एका वेगळ्या पद्धतीचं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. ते 2 अर्थाने. एक शासक जेव्हा काव्य करतो, काव्य लिहितो, तेव्हा त्याची जी राजकीय गरजेच्या किंवा त्याच्या ज्या काही राजकीय भूमिका होत्या त्याच्यापासूनही वेगळी सवय घेऊन तो कुठल्या पद्धतीचा विचार करत होते त्याची माहिती मिळते. आणि त्या आशयामध्ये कोणत्या पद्धतीचा इतिहासाची दखल कृष्णदेवराय यांनी घेतली ही आपल्याला समजून येते. त्यामुळे या चौकटीमध्ये ही संपूर्ण साहित्य परंपरा हे एक अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव बाळगून आहे, हा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होतो. आणि ही जी ऐतिहासिक जाणीव आहे, त्या ऐतिहासिक जाणिवेला मूर्त स्वरूप देणारे हे काही महत्त्वाचे ग्रंथ आणि काही महत्त्वाच्या लेखन शैली, जसे की कालच्या याच्यामध्ये पण आपण पुरम आणि अकम लेखन शैली बघितली, जी संगम साहित्याची होती, की ज्याच्यातून ऐतिहासिक जाणिवेचं रूपांतर मूर्त स्वरूपाच्या ऐतिहासिक इतिहास निर्मितीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऐतिहासिक जाणिवेपासूनचं स्थलांतर हे ऐतिहासिकतेच्या मूर्त फॉर्ममध्ये, मूर्त स्वरूपामध्ये ही ट्रान्झिशन फेज किंवा हे रूपांतरण आपल्याला दिसतं. ते याही याच्यामध्ये दिसतं. आणि आपल्याकडे ही जे काही पुराण साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, संगम साहित्य, तेलुगू साहित्य, या सगळ्या उदाहरणासह सहज आपल्याकडे चरित्र, वंशावळी, प्रशस्त्या या सगळ्यांचा वारसा आहे. त्यामुळे चरित्र निर्मिती ही प्राचीन भारतापासून आहे. वंशावळीचा जो काय इतिहास म्हणूनचा त्याला जरी महत्त्व असलं, तरी विविध वंशाच्या राजवंशावळी त्या काळात प्रसिद्ध झाल्यात किंवा त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला विविध धर्मग्रंथातून दिसते. आणि अशा पद्धतीचं साहित्य ज्यामध्ये पूर्णपणे चरित्र नाहीये, पण ते काव्य या प्रकारात जरी मोडत असलं,
तरी त्यामध्ये त्या काळातल्या राज्यव्यवस्थेचा, राजांचा आणि त्याच्या वंशाचा, वंशावळीचा, लिनिएजचा संदर्भ येत जातो. त्यामुळे चरित्र, प्रशस्ती, वंशावली हे सगळं आपल्याकडे गुप्त काळापासूनही मोठ्या प्रमाणामध्ये प्रकर्षाने त्याबद्दलचं लिखाण उपलब्ध आहे. रोमिला थापर आणि रोमिला थापरने प्राचीन भारताच्या किंवा पुराण साहित्याच्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये असलेली अंतर्निहित ऐतिहासिक जाणीवेच्या संदर्भात जे भाष्य केलं किंवा जी चौकट वापरली, तशाच पद्धतीची चौकट आपल्याला मध्ययुगीन भारताच्या संदर्भामध्ये, विशेषतः 16व्या, 17व्या आणि 18व्या शतकाच्या संदर्भामध्ये ती चौकट आपल्याला दुसरे जे इतिहासकार आहेत, ज्यामध्ये वेलचिरू नारायण राव, डेव्हिड शिल्मन आणि संजय सुब्रमण्यम यांनी अशाच समान पद्धतीचे प्रश्न की जे अगोदर रोमिला थापर यांनी विचारले, तशाच पद्धतीचे प्रश्न त्याच्या पुढे या या दोन काव्यांमधून जे प्रश्न उपस्थित झाले, विशेषतः दुसरं जे काव्य होतं रायव चकमू, त्या संदर्भात, कारण या तिघांचाही अभ्यास त्या ग्रंथाच्या संदर्भात आहे आणि त्या ग्रंथांमधून ज्या पद्धतीच्या इतिहासाच्या संकल्पना उभ्या राहतात, तर जे प्रश्न त्या साहित्याला, प्राचीन भारताच्या साहित्याच्या हाताळणी करताना रोमिला थापरांनी जी चौकट वापरली आणि जे प्रश्न विचारले आणि त्याद्वारे इतिहासाच्या मूलभूत चौकटीच्या पल्ल्याड या साहित्याला सुद्धा एक ऐतिहासिक जाणीव आहे, तशाच पद्धतीचे प्रश्न विचारून एक समान अर्थी उत्तर मध्ययुगीन भारताच्या संदर्भात या त्रयींना, या लेखक त्रयींना, या इतिहासकाराच्या त्रयींना सापडलेला आपल्याला दिसून येतात. ऐतिहासिक लेखनाचा आढावा घेताना त्या संदर्भातली जी सिद्धांतन आतापर्यंत झाली आणि ते कोणकोणत्या पद्धतीतली सिद्धांतन होती ती समजून घेणं सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. कारण हे सिद्धांतन आणि ह्या ज्या काही इतिहासाच्या परंपरा, इतिहास लेखनाच्या परंपरा की ज्याला आपण विविध इतिहास लेखकांचा जर आढावा घ्यायचा असला तर त्याला आपण इतिहास लेखन शास्त्र असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये तथ्य जे असतात त्या तथ्यांनी एक महत्त्वाची, तथ्य नेहमीच इतिहास लेखनामध्ये जी महत्त्वाची भूमिका पार पाडतात, तर त्याचं नेमकं विवेचन, विश्लेषण कसं करावं आणि ती नेहमी बदलत जाणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एका तथ्यांकडे विविध इतिहासकारांचा ची विवेचनाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे फक्त तथ्य असलं म्हणून इतिहास रचता येईल असं नाही, तर त्या तथ्याकडे बघण्याचा जो समग्र दृष्टिकोन आहे, ते दृष्टिकोन सुद्धा स्वच्छ आणि निकोप असणं गरजेचं आहे आणि त्याचं इतरही दृष्टिकोन त्या तथ्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी सक्षम आहे असा विश्वासही ठेवणं गरजेचं आहे. कारण ही जी काही एक फ्लेक्झिबल चौकट आपण वापरतोय इतिहासाचा आढावा घेताना, इतिहास लेखनाचा आवड घेताना, त्यामुळे आपल्याला निकोपपणे या साहित्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघता येणं शक्य आहे. कारण हा दृष्टिकोन आपल्याला युरोपियन इतिहासकारांनी, युरोपियन इतिहासाच्या परंपरांनी जी चौकट वापरली त्या संदर्भातलं ओझं दूर करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे ऐतिहासिक व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीचा तथ्यानुरूप आणि त्या तथ्यालाशी जो इतिहासकार संबंधित आहे, किंवा जो इतिहासकार ते तथ्य गृहीत धरतो त्याच्या विश्लेषणासाठी, त्यामध्ये विविध अर्थ आणि अन्वयार्थ दडलेले असतात. त्यामुळे तथ्य जरी एकच असले तरी अन्वयार्थ विश्लेषणाच्या पद्धती विविध असतात आणि त्या सदा सर्व काळ किंवा प्राचीन भारतापासून आधुनिक आणि अर्वाचीन भारतापर्यंत सतत बदलत गेलेले आहे. कारण तथ्याकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन विविध काळामध्ये उपस्थित झाले. त्यांनी त्या तथ्याला एका वेगळ्या उंचीवर किंवा त्या तथ्याचे विश्लेषण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आणि हा मुद्दा समजून घेताना आपल्याला काही इतिहासकारांनी जे काय सिद्धांतन तथ्यासंदर्भात आणि इतिहासाकडे बघण्याच्या संदर्भात मांडले, त्यांचा आढावा घ्या, त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे विशेषतः पहिल्यांदा इतिहासाच्या संदर्भात मूलगामी इतिहासाची जी व्याख्या केली आहे ते इतिहासकार म्हणजे हिंचकार. ओके. त्यानंतर हेडन व्हाईट, ओके, आणि रोलँड बोर्थेस इत्यादी महत्त्वाचे इतिहासकार यांनी एका वेगळ्या पद्धतीच्या चौकटीतून इतिहासाकडे बघण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतिहास लेखनाच्या पद्धती भारतातल्या समजून घेताना या महत्त्वाचे जे दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन आणि या तथ्यात्मक विवेचन हे कशा पद्धतीने प्रसंगानुरूप काळानुरूप बदलत गेलं आणि ते नेमकं का बदलत जातं
ते आपल्याला या सिद्धांतनामधून त्याचं कळलं. ओके. म्हणजे विशेषतः या संदर्भामध्ये इएचकार जो म्हणतो, की सर्व ज्ञान जे असतं ते एक सामाजिक ज्ञानाचं उत्पादन असतं किंवा ते एक सामाजिक उत्पादन असतं. ओके. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या तो ऐतिहासिक व्यवहार हा सापेक्ष असतो. ओके. त्यामुळे जो त्या तथ्याला आकार किंवा विवेचन किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, तो निरपेक्ष दृष्टिकोनातून त्या तथ्याकडे बघू शकत नाही. जरी समजा आपण न्यूट्रॅलिटीचा किंवा एक कितीही आग्रह धरला, तरी प्रत्येक इतिहासकाराचा सापेक्ष दृष्टिकोन त्या तथ्याच्या विवेचनाला आकार देतो. ओके. त्यामुळे सर्व सामाजिक उत्पादन हे सामाजिकदृष्ट्या सापेक्ष असल्याने या तथ्यात्मक विवेचनाच्या पद्धती बदलत जातात किंवा तथ्यात्मक विवेचन नेहमी बदलत जातात. ओके. म्हणजे भूतकाळाची तथ्य आपल्याला भूतकाळात जो काही इतिवृत्तांत आणि इतिवृत्त असतात त्यामधून आपल्याला भूतकाळाबद्दलची तथ्य उमगतात, भूतकाळाबद्दलची तथ्य समजतात. पण भूतकाळात असलेली तथ्य इतिहासाचा आकार तेव्हा देतात जेव्हा इतिहासकार त्या तथ्यांना बोलतं करतो, त्या तथ्यांना त्या तथ्यांचं विवेचन करतो. त्यामुळे भूतकाळासंदर्भाची तथ्यात्मक जाणीव किंवा तथ्यात्मक माहिती आपल्याला विविध इतिवृत्तांतांमध्ये, ज्याला क्रॉनिकल्स असं आपण म्हणतो, त्यामधून मिळू शकते, त्यामधून मिळत असते. परंतु त्याचे विवेचन हे सतत बदलणारं असतं, कारण नवीन प्रकाशात आलेल्या सैद्धांतिक चौकटीनुसारही ते बदलत जातं. अशाच पद्धतीचा म्हणजे हे आपण का समजून घेतोय? कारण आपण एकदम नॅरो किंवा सूक्ष्मलक्षी अशा साहित्य प्रकारांकडे बघतो, की जे विस्तृत की ज्याचा पट, आशयपट आणि त्यामध्ये असलेला जो प्लॉट आहे तो असा विस्तृत नाही. तो त्या राज्यांपुरता, तो त्या राजापुरता, तो त्या निर्मिकापुरता आहे. त्यामुळे दुसरा जो यामध्ये एक धोका आहे, की एवढ्या छोट्या भूभागाच्या संदर्भात व्यक्त झालेल्या काव्याला आपण ऐतिहासिक कसं म्हणणार? त्याच्या उत्तराच्या शोधाकडे पण आहे. आणि या सुरुवातीचे दृष्टिकोन म्हणून आपल्याला तथ्याचे विवेचन कसे बदलत गेले आणि याच्यामध्ये कोणकोणते दृष्टिकोन होते ते याच्यातून त्याचा आढावा आपण घेतो. विशेषतः हेलन व्हाईट यांनी मेटा हिस्ट्री ही जी संकल्पना 1973 मध्ये शोधली होती, तर त्यामध्ये संपूर्ण इतिहासाचं लेखन हे बृहत दृष्टिकोनातून करता येणं शक्य आहे, तर केलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक विचार हेलन व्हाईट यांनी म्हटलेला होता. त्यामुळे युरोपियन धर्तीवर जो काही इतिहासाचा विचार झाला, तशा पद्धतीचा बृहत इतिहास भारताच्या संदर्भामध्ये किंवा संपूर्ण इतिहास, समग्र इतिहास लिहिणं अजून बाकी आहे किंवा तसे प्रयत्न अजून पूर्णत्वाला आलेले नाही. तर त्यामुळे हा मुद्दा म्हणून हेलन व्हाईट यांची जी मेटा हिस्ट्रीची संकल्पना आहे, ती या सूक्ष्मलक्षी साधनाच्या संदर्भात पडताळून पाहणे किंवा बघणे, या दोन विसंगत गोष्टी आहेत. त्यामुळे दोन जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते एका विशिष्ट कालस्थल आणि व्यक्ती सापेक्ष अशा ऐतिहासिक तथ्यांशी निगडीत आहे. ते बृहद भारताच्या किंवा त्या बृहद समग्र इतिहास लेखनाच्या प्रकल्पाचा भाग म्हणून बघता येत नाही, जर आपण हेलन व्हाईटची मेटा हिस्ट्रीची संकल्पना विचारात घेतली. रॉलँड बार्थेस यांचं इतिहास लेखनासंदर्भातलं जे म्हणणं आहे, की साहित्य आणि इतिहासामध्ये जरी सगळी संबंध असला तरी साहित्य हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे आणि इतिहास लेखन हे पूर्णपणे वेगळं आहे. ओके. त्यामुळे या हेलन व्हाईट, रोलँड बार्थेस, इएचकार या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण तथ्यांकडे बघितलं, तर तथ्यांमध्ये सुद्धा त्याचे विवेचन आणि इतिहास पद्धतीमध्ये झालेला बदल आपल्याला आपलं लक्ष वेधू शकतो. हा जो तथ्यांकडे बघण्यात झालेला बदल आहे, त्याच्यातून कोणत्या प्रकारचे इतिहास, साहित्य आणि ग्रंथ याच्यावर 19व्या शतकातले जे काही विचार प्रवाह या तिघांव्यतिरिक्तही तयार झाले, त्यांचा कसा प्रभाव पडला तेही इतिहास आणि साहित्य याचा संबंध दाखवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
त्यामुळे इतिहास आणि साहित्याचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण इतिहास, साहित्य आणि संहिता या संदर्भामध्ये उदाहरण म्हणून या गोष्टी बघतो. त्यामुळे तथ्यांकडे या तिघांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या विचारविभागातून बघितल्यानंतर इतिहास, साहित्य आणि ग्रंथ समजून घेताना कोणकोणते विचार प्रगल्भ राहिले 19व्या शतकापासून ते अर्वाचीन भारताच्या इतिहासपर्यंत त्याचा एक त्रोटक आढावा घेणं सुद्धा गरजेचं आहे. विशेषतः 19व्या शतकामध्ये ॲनल्स आणि मार्क्सवादी संशोधन पद्धती, इतिहास लेखनाच्या पद्धती या डॉमिनंट होत्या, प्रभावशाली होत्या. ओके. म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये संपूर्ण इतिहासाचा संदर्भ हा वर्गीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याकडे राहिलेला आहे. कारण मार्क्सवादी दृष्टिकोनाने जे सिद्धांत समाजाबद्दलचं दिलं त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं गेलं. ॲनल्स हे पूर्णपणे मार्क्सवादी दृष्टिकोनापेक्षा वेगळं, पण ते अजून वेगळ्या प्रकल्प पातळीपर्यंत गेले. त्यानंतर हा जो 19व्या शतकातला प्रचलित असलेला प्रवाह होता मार्क्सवादी ॲनल्स यांची जागा नंतरच्या काळामध्ये, नंतरच्या 50 वर्षानंतर, अर्धशतकानंतर नवीन आर्थिक इतिहास, नवीन राजकीय इतिहास, नवा सामाजिक इतिहास असे जे महत्त्वाचे शीर्षक आले किंवा असे जे महत्त्वाचे गोष्टी आल्या त्याच्या आधारे बघितलं गेलं. त्यामुळे मार्क्सवादी चौकट, ॲनल्सने प्रस्थापित केलेली चौकट, त्या पलीकडेही नव्या पद्धतीने आर्थिक इतिहासाकडे बघता येऊ शकतो, नव्या पद्धतीने राजकीय इतिहासाकडे बघता येऊ शकतो किंवा त्याच्यातून वेगळा सामाजिक इतिहास समजून घेता येऊ शकतो. अशा पद्धतीच्या भूमिकांतून या स्कूल्स, या शाखा, या शाळा म्हणजे इतिहास लेखनाच्या तयार झालेल्या असतात. न्यू इकॉनॉमिक हिस्टोरियन्स, न्यू पॉलिटिकल हिस्टोरियन्स किंवा न्यू पॉलिटिकल हिस्ट्री ह्या ज्या कॅटेगरीज तयार झालेल्या आहेत त्या 19व्या शतकाच्या विशेषतः मार्क्सवादी साहित्याच्या नंतरच्या 50 वर्षानंतर नावारूपाला आल्या किंवा ती इतिहास विश्लेषणाच्या चौकटी म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. हा जो काळ होता म्हणजे एज काळ हे 1930-40 नंतर 19व्या शतकामध्ये मार्क्सवादी वगैरे वगैरे 1970 मध्ये पुन्हा एक नवीन पद्धतीचे विचार आले की ज्यामधून उत्तर आधुनिकतावाद त्याची चर्चा होती. त्या उत्तर आधुनिकतावादाच्या संदर्भामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे, कप्प्याकप्प्यांकडे बघणं, ह्या नवनवीन इतिहास, नवीन न्यू हिस्ट्री, नवी हिस्ट्री म्हणजे नवीन आर्थिक इतिहास, नवा सामाजिक इतिहास, नवा राजकीय इतिहास याचा एक पुढचं पाऊल म्हणजे नवीन इतिहास. अशा पद्धतीची संकल्पना 1970 पासून उभ्या राहिल्या. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या साहित्य ज्याचा अभ्यास आपण करतोय त्यासाठी आपल्याला ह्या ज्या चौकटी आहेत, विशेषतः क्लिफर्ड लीड्स, रॉबर्ट डॉर्टन आणि स्टीफन ग्रीनबाउल्ट यांनी ज्या वापरल्या त्याचं सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. आणि हे जे काही बृहद मेटा हिस्ट्रीच्या संदर्भात ऐतिहासिक तथ्यांकडे, संहितांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता त्यापासून एक हा बदलाचा किंवा हे एक रूपांतरण आपल्याला याच्यामध्ये दिसतं. नंतरच्या काळामध्ये न्यू कल्चरल हिस्ट्री किंवा नवसांस्कृतिक इतिहास याचा सुद्धा एक ट्रेंड किंवा याचा सुद्धा एक प्रभाव आला की ज्याने इतिहास आणि साहित्याचा संदर्भ अजून दृढगोचर करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रंथ आणि इतिहास याचाही संबंध वेगळ्या पटलावर नेण्याचा प्रयत्न या सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काय इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या त्याच्यातून झाला. नवसांस्कृतिक इतिहास लेखनांमध्ये मुख्यतः काय बघितलं गेलं तर संस्कृतीचं विश्लेषण केलं गेलं की ज्यामध्ये विशेषतः थिक डिस्क्रिप्शन ज्याला म्हणतात की मुद्दा छोटा जरी असला म्हणजे एखाद्या छोट्या घटकाचा जरी भाग असला, उदाहरणार्थ आज आपण ज्या ग्रंथांकडे बघतो ते तसे 2च टेक्स्ट तुम्हाला संपूर्ण दक्षिण भारतीय इतिहासाच्या संदर्भात कशी मदत करणार असा जो प्रश्न उपस्थित राहू शकतो. परंतु हा जो नवसांस्कृतिक इतिहासाची चौकट आहे ती चौकट आपल्याला असं सांगते की विशेषतः गिड्सची जी चौकट आहे मायक्रो हिस्ट्रीकडे बघण्याची किंवा सूक्ष्मलक्षी इतिहासाकडे बघण्याची, तर त्या सूक्ष्मलक्षी इतिहासाची चौकट आणि नवसांस्कृतिक इतिहास याच्यामध्ये काही प्रमाणात साम्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे यामध्ये मायक्रो एकदम सूक्ष्म पद्धतीचे एक छोटीशी घटना, छोटंसं राज्य, छोटंसं काव्य
त्याच्यामध्ये दडलेला भरीव अर्थ शोधणे. ओके. अशी ही इतिहास ची पद्धत आहे, की जी साहित्यामधल्या असलेल्या ऐतिहासिक जाणिवेचा धांडोळा घेताना सुद्धा आपल्याला मदत करते. ओके. त्यामुळे नवीन सांस्कृतिक इतिहासामध्ये संस्कृतीचे विश्लेषण आणि थिक डिस्क्रिप्शन्स म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टींचं विस्तृतपणे भरीव असं वर्णन करत राहणे. ओके. आणि भरमसाठ तथ्य त्या त्या गोळा करणे किंवा तथ्य सांगणे त्या एका छोट्या प्रदेशाबद्दल किंवा छोट्या घटकाबद्दल. ओके. परंतु त्याचे निष्कर्ष हे एक मोठे असतील. ओके. त्यामुळे कृष्णदेवरायांचं जे साहित्य आहे ते एका विशिष्ट काळाला, प्रसंगाला किंवा त्याची काव्यप्रतिभाला किंवा कविता जे भक्ती म्हणून जरी असलं, तरी त्यातून निष्कर्ष फार मोठा राहतो. एक गोल्डन एज दक्षिण भारतातलं सुवर्णयुग आपल्याला त्याच्यामुळे कळतो. त्या सुवर्णयुगाचे आशय किंवा आशाही आपल्याला कळतात. स्टीफन ग्रीनबर्ग यांनी साहित्य आणि सांस्कृतिक व्यवस्थेचा संबंध दाखवण्याचे जे सिद्धांत आहे, तोही स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहित्य हे इतिहासाचे उपयुक्त स्रोत म्हणून अ, गणलं जाऊ शकतं. परंतु इतिहास लेखन, कादंबरी आणि ही इतिहास लेखन हे नाटक आणि कादंबरीपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे हिस्टॉरिकल फॅक्ट्सचं रूपांतरण हे जर समजा साहित्य या अंगाने बघायचा प्रयत्न झाला, हिस्टॉरिकल फॅक्ट्सचं रूपांतरण हे हिस्टॉरिकल फिक्शन आणि हिस्टॉरिकल फिक्शन्सपासून हिस्ट्री असं एक रूपांतरण होऊ शकतं. त्यामुळे इतिहास लेखन आणि साहित्याचा एक अनन्य संबंध आपल्याकडे यामध्ये आहे. आणि या दृष्टिकोनातून, या विचारविहारातून, या सैद्धांतिक चौकटीने आपल्याला हे जे काही साहित्य प्रसवलं गेलं दक्षिण भारतामधलं मध्ययुगीन कालखंडामध्ये, त्याच्याकडे अनुल्लेखाने न बघता किंवा त्याच्याकडे कमीपणाने न बघता, एक इतिहासाचा स्रोत म्हणून, एक साहित्यिक स्रोत म्हणून आणि प्राथमिक साहित्यिक स्रोत म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. त्यामुळे या संदर्भामध्ये आपण पहिला जो ग्रंथ आहे, की जो तेलुगू साहित्य संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा शिरपेच की ज्याच्यामुळे तेलुगू साहित्य एका वेगळ्या पद्धतीच्या उंचीवर गेलं. तो जो ग्रंथ आहे, त्याचे जे काव्य आहे, ते आहे अमुक्तमाल्य. ओके. 13व्या शतकातला जो काकतीय काळ आणि तेलुगू संस्कृतीचा एक अन्योन्य संदर्भ आपल्याला आहे. म्हणजे या ग्रंथाची पार्श्वभूमी समजून घेताना आपल्याला तेलुगू साहित्य संस्कृती आणि त्याने कुठल्या त्याचं महत्त्व अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्यामुळे तेलुगू साहित्य हे आपल्याला काकतीय काळामध्ये एक वेगळ्या उंचीवर किंवा एक वेगळ्या पद्धतीचं त्याची दखल घेतली गेली 13व्या शतकामध्ये. आणि जसं की संगम साहित्याच्या शैली होत्या, तसं तेलुगू साहित्याचे सुद्धा विविध शैली हे 11व्या शतकापासूनच अस्तित्वात होत्या. ज्यामध्ये कविता होतं, काव्य होतं, धर्मकाव्य होतं, भक्तिकाव्य होतं. ओके. ह्या सगळ्या शैली आपल्याला साहित्याच्या रूपरेषा समजून घेताना आढळतात. करवन नावाचा एक जो काही प्रकार आहे, तो सुद्धा या शैलीशी सुसंगत असा प्रकार आहे. परंतु काव्य या शैली तेलुगू साहित्यातली जी महत्त्वाची अभिव्यक्त होण्याची परंपरा आहे, ती आपल्याला 11व्या शतकातील नन्नय्या यानंतर सुरू झालेली दिसते. किंवा यांदी या शैलीची सुरुवात तेलुगू साहित्यामध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला काही ग्रंथांमध्ये मिळतो. त्यामुळे ह्या ज्या शैली येत आहेत किंवा या काळातलं जे काही तेलुगू साहित्य आहे, त्याची रचना ही साधारणतः पुराण सदृश्य अशी रचना दिसून येते. आणि आणि म्हणून पुराण साहित्य की जे संस्कृतमध्ये उपलब्ध होतं, त्या पुराण साहित्याच्या तेलुगू आवृत्त्या किंवा तामिळ आवृत्त्या सुद्धा आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसून येतात. कारण महाभारत आणि हे जे महाकाव्य आहे ते आपल्याला तेलुगूमध्ये सुद्धा असलेलं दिसून येतं. त्यामुळे पुराण सदृश्य रचना या साहित्याची असल्यामुळे या संस्कृत साहित्याशी जवळीक साधताना किंवा त्या संस्कृत साहित्याचं रूपांतरण या रिजनल म्हणजे या प्रादेशिक भाषांमध्ये करताना त्यामध्ये काही वावगं ठरलेलं नाही. तर तेलुगू भाषा ही एक वेगळी समृद्ध व्यवहाराची भाषा होतीच, की जी तामिळनंतर एक महत्त्वाचा मैलाचा असा दगड म्हणून गणली जाते दक्षिण भारताचा इतिहास समजून घेताना.
कारण तेलुगू भाषेची समृद्धी ही तिच्यामध्ये असलेलं तेलुगू भाषेचं धर्मशास्त्र, तेलुगू भाषेचं व्याकरण, तेलुगू भाषेचा कथा, तेलुगू भाषेत असलेल्या कथा, ह्या सगळ्या तेलुगू भाषेचा विस्तार या काळापर्यंत कसा झालेला आहे. 11व्या शतकापासून ते 16व्या ते 18व्या शतकापर्यंत हा विस्तार धर्मशास्त्र, व्याकरण, कथा तेलुगूमधला हा कसा झाला याचा परंपरा याचा आढावा घेण्यासाठी आपल्याला याची मदत होते. त्यामुळे तेलुगू परंपरेतील संप्रदाय आणि आंध्र याचे संबंध प्रस्थापित करणारे कवी हे आपल्याला 12व्या 13व्या शतकापासून विशेषतः काकतीय काळापासूनच आढळतात. म्हणजे तेलुगू भाषा आणि त्याचा असलेला परंपरा, संस्कृती, आंध्र याच्याशी असलेला संबंध, कारण भाषिक अभिव्यक्तीमध्ये आपण त्या समुदाय आणि परंपराचा उल्लेख करतोच. त्याच्यामुळे पहिले जे महत्त्वाचे कवी आहेत हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला समजून घेताना ते आहेत तिकण्णा 13व्या शतकातले आणि श्रीनाथ 14व्या शतकात, की ज्यांनी एक वेगळ्या पद्धतीने तेलुगू भाषेला एक वेगळं वळण लावलं किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या उंचीवर नेऊन ठेवलं. हा झाला तेलुगू भाषेच्या संदर्भातला 11व्या शतकापासूनचा एक माहिती वजा किंवा एक आढावा की तेलुगू भाषा ही आपापल्या पद्धतीने समृद्ध होण्याच्या दिशेकडे ती चालली होती. परंतु 16व्या शतकामध्ये एक अत्युच्च पातळी, एक भाषा म्हणून आणि एक साहित्य प्रकार म्हणून, म्हणजे साहित्याची भाषा म्हणून एक वेगळ्या उंचीवरती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आणि तेलुगू भाषेला आणि या सगळ्या दक्षिणोत्तर साहित्याला कृष्णदेवराय यांनी एक मोलाची साथ दिली, विशेषतः राजश्री दिला. कारण स्वतः कृष्णदेवराय हे संस्कृत, तेलुगू आणि इतर भाषा जाणत होते. तामिळ भाषा जाणत होते, तेलुगू भाषा जाणत होते, संस्कृत भाषा कळत होती. त्यामुळे हे जे काय प्रादेशिक भाषिक समूह आहे त्याची उन्नती आपल्याला कृष्णदेवराय आणि याच्या काळामध्ये झालेली दिसून येते. त्यामुळे तेलुगू भाषा 16व्या शतकामध्ये एका समृद्ध अशा वातावरणाच्या दिशेने ती गेलेली होती आणि अमुक्त माल्यद या ग्रंथानंतर एक वेगळ्या पद्धतीची उंची या भाषेमध्ये जे काही साहित्य प्रसवलं त्यानंतर झाले. कारण कृष्णदेवराय हे जे होते ते त्यांच्या या अमुक्त माल्यद या काव्यामुळे, खरं तर हा एक भक्तिकाव्याचा प्रकार आहे, म्हणजे एक डिवोशन आहे ज्यामध्ये एक वैष्णव जन किंवा वैष्णव तत्वज्ञान, वैष्णव दर्शनाचा सुद्धा आपल्याला त्या संदर्भातली माहिती मिळते. त्यामुळे कृष्णदेवराय हे स्वतः राजा होतेच या साम्राज्याचे, विजयनगर या साम्राज्याचे, परंतु ते कवी सुद्धा होते. त्यामुळे राजकवी ही जी काय संज्ञा आहे त्याला सुद्धा एक वेगळं वजन या कृष्णदेवरायाच्या कालखंडामध्ये मिळालेलं दिसतं. कारण कृष्णदेवराय स्वतः शासक असून सुद्धा हे अमुक्त माल्यद काव्य हे त्यांनी रचलेलं होतं. ओके. आणि त्यामुळे सुरुवातीचे जे काय आता याच्यातून कुठल्या पद्धतीचे उल्लेख आपल्याला या अमुक्त माल्यद या ग्रंथामध्ये, या भक्तिकाव्यामध्ये आढळतात, तर तेलुगू राया जे आंध्र महाविष्णू म्हणून ओळखले जातात, की जे या दक्षिण भारतामध्ये देवत्व ही जी संकल्पना आहे किंवा देव खऱ्या अर्थाने तेलुगू राया, त्याचा उल्लेख किंवा ज्याला रिजनल किंवा भाषिक प्रदेशामध्ये आंध्र महाविष्णू म्हणून ओळख आहे, त्याचा उल्लेख आपल्याला अमुक्त माल्यद या ग्रंथामध्ये, या भक्तिकाव्यामध्ये सुद्धा आढळतो. आयुक्त माल्यद आणि म्हणजे कृष्णदेवराय यांनी स्वतःच त्याचं स्वतःचं एक अष्टप्रधान म्हणा किंवा अष्टदिग्गज मंडळ आहे, की जे विविध कवी कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये होते आणि त्यामध्ये असे दिग्गज कवी की ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य त्या काळामध्ये निर्माण केलं. त्यामध्ये आल्हासानी पेद्दन्ना, नंदी, थिमन्ना, रामभद्र कवी, धुर्जती, मल्लन्ना, पिंगली सुरण्णा, रामराजा भूषण आणि आपण ज्यांना ऐकू ना तेनाली रामकृष्ण, हे सगळे दिग्गज कवी, हे सगळे दिग्गज आठ कवी ओके हे कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये होते. त्यामुळे कृष्णदेवरायांचा साहित्याकडे, काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि ह्या कवींच्या
संगत यामुळे एक वेगळ्या पद्धतीची उंची तेलुगू साहित्याने आपल्याला या काळात गाठलेली आपल्याला दिसून येते. खरं तर आमुक्तमाल्यद हा ग्रंथ हे भक्तिकाव्य निर्माण होण्यामागे सुद्धा ही दंतकथा किंवा एक कथा सांगितली जाते. ती अशी की 27 जानेवारी 1519 या दिवशी कृष्णदेवराय यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये साक्षात देव, ज्याला आपण आत्तापुरतं आंध्र महाविष्णू असं म्हणू, ते देव आले आणि त्या देवांनी अंधल या ची कथा लिहिण्याची प्रेरणा दिली किंवा आदेश दिला कृष्णदेवरायांना स्वप्नामध्ये त्या देवांनी. अंधल ही पेरियाल वारची यांची मुलगी होती. त्या संदर्भातली कथा लिहिण्याचं आदेश स्वप्नामध्ये 25 जानेवारी 1519ला साक्षात देवाने कृष्णदेवराय यांना दिला. अशा पद्धतीची एक कथा या आमुक्तमाल्यदच्या निर्मितीमागे सांगितली जाते. याबरोबरच आमुक्तमाल्यद किंवा हे जसं मी म्हटलं की हे भक्तिकाव्य आहे. यामध्ये प्रेमाच्या गोष्टी आहेत, विरहाच्या गोष्टी आहेत. अंधल या संदर्भातल्या अंधल आणि तिच्यासोबत किंवा तिचं देवाप्रती असलेली भावना, अंधल यांची तिचे डिवोशन आहे विष्णूप्रती. विष्णू एक महत्त्वाचे उल्लेख या सगळ्या आमुक्तमाल्यद या काव्यामध्ये आपल्याला वेळोवेळी जागोजागी आपल्याला दिसून येतात. की जो तेनुगुराया म्हणजे आंध्र महाविष्णू असा उल्लेख आहे, तसं विष्णूप्रती भक्ती आणि त्याच्यातूनच उमगलेलं वैष्णव तत्वज्ञान याचा सार आपल्याला आमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये दिसतो. तर या आमुक्तमाल्यद या ग्रंथाची ऐतिहासिक महत्ता काय आहे किंवा काय महत्त्व आहे, म्हणजे कशामुळे याला आपण ऐतिहासिक जाणीवेचं साहित्य म्हणू शकतो, ऐतिहासिक तथ्यांचं साहित्य म्हणू शकतो किंवा याच्यातून एक वेगळी ऐतिहासिक चौकट आणि इतिहास आपल्याला कळू शकतो. तर यामध्ये कृष्णदेवरायांनी 16व्या शतकात ज्या केलेल्या मोहिमा होत्या, त्या मोहिमांची इत्थंभूत माहिती काव्याच्या अभिव्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येते. कृष्णदेवरायांची स्वतःची वंशावळ या आमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये आहे. ऐतिहासिक माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते आणि विशेषतः इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण कृष्णदेवरायांनी केलेल्या ज्या मोहिमा होत्या, त्या मोहिमांचा उल्लेख या आमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये करतात. कारण या ग्रंथाचे निर्मितच स्वतः कृष्णदेवराय आहेत, की जे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेच, परंतु ते काव्यात्मक प्रतिभा असलेलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या काव्यामध्ये त्यांनीच केलेल्या मोहिमांचा उल्लेख येणं याला एक प्रचंड ऐतिहासिक म्हणजे प्राथमिक साधन म्हणूनचं प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे. म्हणजे या साहित्यामध्ये, या ग्रंथामध्ये आपल्याला उदयगिरीचा ताबा ही एक जी मोहीम आहे, कोंडावेळूचा ताबा, कोंडापल्लीचा ताबा, सीमाचल येथे देवाची उपासना आणि पोतुनूरू येथले जो स्तंभ उभारला त्याची माहिती, कुंभाणीच्या तटबंदीचा जो नाश केला होता त्याची माहिती, नैरामण येथे झालेलं जे युद्ध होतं या सगळ्यांची माहिती आपल्याला आमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये दिसते. त्यामुळे त्या अर्थाने हा काव्य प्रकार आणि याच्यामध्ये एक साहित्यिक निर्मिती आपल्याला दिसते. त्याचबरोबर याचं महत्त्वाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे ते श्रीनिवास रेड्डी यांनी केलेलं आहे, की त्यांचं गिवर ऑफ द वॉर गार्लँड या अर्थाने त्याच्यामध्ये या तेलुगू साहित्याचं आणि या ग्रंथाबद्दलची माहिती, आमुक्तमाल्यद या ग्रंथाबद्दलचा त्यांचा जो श्रीनिवास रेड्डी यांचा अन्वयार्थ आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यामधून ते हेच सांगतात की या ग्रंथामध्ये श्रीनिवास रेड्डी सुद्धा हे सांगतात की आमुक्तमाल्यद या ग्रंथातून आपल्याला कृष्णदेवराय यांची कारकीर्द आणि त्या कारकिर्दीच्या काळात असलेलं तयार झालेलं तेलुगू साहित्याचं सुवर्णयुगाची माहिती. याचा जो दुसरा अन्वयार्थ आहे की हे भक्तिकाव्य आहे, भक्ती कविता आहे, त्यामध्ये धार्मिक भक्तिवाद आहे आणि जशा भक्तिकाव्य हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी उभ्या राहिल्या होत्या त्याला प्रत्युत्तर म्हणून भक्ती संप्रदायाने भक्तीने उत्तर दिली गेली आहेत. त्यामुळे जात केंद्रित ब्राह्मणी वर्चस्वाला जसा नकार भक्तीने त्याच्या संपूर्ण साहित्यामध्ये, त्याच्या संपूर्ण साहित्य प्रकाराच्या आशयामध्ये दिलेला आहे, तसाच नकार आपल्याला या साहित्यामध्ये सुद्धा दिसून येतो.
याने जात केंद्रित ब्राह्मणी सिद्धांताला वर्चस्वाला नकार दिला. त्याचबरोबर कर्मकांड यालाही नकार दिला आणि वैयक्तिक प्रेम आणि देवाची विष्णूबद्दलची भक्ती याला महत्त्व दिलं. त्यामुळे व्यक्तिगत प्रेम विष्णूबद्दलचं आपल्याला दिसतं किंवा अंदर ही जी काही नायिका आहे या काव्याची, तिच्या संदर्भातलं ज्या काही वेगवेगळ्या त्या डिव्होशनल कविता, जाणीवा, भावना, त्याच्यातून वैयक्तिक प्रेम, ओढ, विरह या सगळ्या गोष्टी आपल्याला गिव्हर ऑफ द वॉर्न गार्लँड या श्रीनिवास रेड्डी यांच्या याच्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर श्रीनिवास रेड्डी हे स्वतः अमुक्तमाल्यद या ग्रंथाचं विश्लेषण करताना त्या अमुक्तमाल्यद याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आपल्याला दिसतात त्याची माहिती मिळते. त्यामुळे खरं तर 5 प्रकरणांमध्ये, अध्यायांमध्ये अमुक्तमाल्यदची विभागणी श्रीनिवास रेड्डी यांनी केलेली आहे. त्याचं विश्लेषण श्रीनिवास रेड्डी यांनी केलेलं आहे. त्यामुळे अमुक्तमाल्यद या ग्रंथाचा, या भक्तिकाव्याचा पहिला जो अध्याय आहे, तो आश्वासन श्रीविल्लीपूर पुत्तूर हे जे काही ठिकाण आहे, याचं वर्णन आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये दिसून येतं. त्यामुळे हे एक ऐतिहासिक तथ्य, त्यामुळे हे जे वर्णन आहे या अमुक्तमाल्यद या भक्तिकाव्यातलं, तर हे एका ऐतिहासिक तथ्याची नोंद त्याच्या नावासह आपल्याला झालेली दिसून येते. आणि या अध्यायाचा शेवट हा विष्णुचित्त आणि पेरियाल वार याच्या परिचयाने याच्यामध्ये होतो. आणि काही ग्रामीण भागाची रचना, ग्रामीण भागातलं वर्णन आपल्याला या अमुक्तमाल्यद या भक्तिकाव्यामध्ये दिसून येतो. दुसरा जो अध्याय आहे, म्हणजे त्याचं विश्लेषणानुसार यामध्ये पांड्य राजधानी जी होती मदुराई ही आजही शहर म्हणून ओळखलं जातं. त्याचा नामोल्लेख सुद्धा आपल्याला याच्यामध्ये येतो. त्यामुळे पुढचा अध्याय जो आहे म्हणजे किंवा दुसरं जे प्रकरण आहे, अध्याय आहे, तो मदुराई येथे तो प्लॉट किंवा ती रचना सगळी घडायला लागते, की ज्यामध्ये ग्रीष्म ऋतूंचं वर्णन येतं, ऋतू म्हणून ची ओळख होते, मोक्ष आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवण्याचा जो मार्ग आहे त्या संदर्भातले शोध, त्या संदर्भातले वादविवाद, त्या संदर्भामध्ये असलेल्या चर्चा याची माहिती आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये मिळते. तिसरा जो अध्याय आहे ते पांड्या जे काही राजवंश आहे त्याच्या कोर्टात विष्णुचित्ताच्या या संदर्भातला जो झालेला वादविवाद आणि त्या संदर्भातले कौशल्य याची माहिती मिळते. आणि चौथा जो अध्याय आहे त्याची विष्णुचित्तने पांड्या राजाला श्री वैष्णवावर विजय मिळवून दिला याची माहिती मिळते. आणि हे सुद्धा एक ऐतिहासिक तथ्य म्हणून याची नोंद आपल्याला घेता येते. आणि फक्त ऐतिहासिक जाणीव म्हणजे चिकित्सा किंवा मनाच्या पातळीवरची अशी जाणीव नाही, तर तथ्याच्या पातळीवरच्या सुद्धा नोंदी आपल्याला अमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये या भक्तिकाव्यामध्ये दिसतात. कारण त्याच्यामध्ये वैष्णवावर मिळालेला विजय असाही दाखला देतो. दशावतार स्तोत्र याचे उल्लेख आपल्याला मिळतात. राजधर्म आणि नैतिक शासन या संदर्भातली माहिती या काळातली की जी 82 श्लोकांमध्ये येते या भक्तिकाव्याचा भाग म्हणून, तर त्याचीही माहिती आपल्याला मिळते. जो 5वा अध्याय आहे तो आपल्याला गोदादेवी हे जी काय व्यक्तिरेखा आहे त्याच्याशी ओळख करून देतो. आणि वसंत ऋतूच्या आगमनाने हा 5वा अध्याय संपतो. त्यामुळे ही जी नावं आहेत, ती व्यक्तींची नावं, शहरांची नावं, जागेची नावं, वर्तमानाच्या संदर्भात राज्याची नावं, या सगळ्यांची ओळख आपल्याला या अमुक्तमाल्यद या भक्तिकाव्यातून झालेली दिसते. तो शेवटचा किंवा जो पुढचा अध्याय आहे त्यामध्ये श्रीरंगम मध्ये मधल्या गोष्टी, घडामोडींची नोंद आपल्याला दिसते, ज्यामध्ये भगवान विष्णुचित्ताला आपल्या मुलीचे लग्न भगवान रंगनाथाशी करण्याचा सल्ला देतात, अशा पद्धतीचे उल्लेख आपल्याला आढळतात. आणि त्या रंगनाथ अंदाल जे काही मुख्य पात्र आहे या अमुक्तमाल्यद या भक्तिकाव्याचं, त्याचं रंगनाथ यांच्याशी झालेलं लग्नाचं वर्णन सुद्धा आपल्याला या काव्यामध्ये दिसतं. आता यामध्ये काही जी उद्धरणं आहेत ती अशी की जेव्हा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नामध्ये साक्षात देव येतात आणि ते त्यांना अंदल यांच्या संदर्भातली कथा लिहिण्याचा आग्रह किंवा आदेश कृष्णदेवरायांना करतात. त्या कृष्णदेवराय त्यांना विचारतात की
ते तेलुगू भाषेमध्येच का लिहायचं? ओके, तेलुगूच का? तर तुम्ही तर कारण म्हणजे त्यामध्ये त्या स्वप्नामध्ये दिलेलं जे उत्तर आहे, की ज्याचं उद्धरण आपल्याला अमुक्तमाल्यद या ग्रंथामध्ये दिलं. कारण हा तेलुगू देश आहे आणि मी एक तेलुगू राजा आहे. तेलुगू हा एक प्रकार आहे आणि तुमची सेवा करणाऱ्या सर्व राजांशी बोलल्यानंतर तुम्हाला कळले की नाही, की सर्व प्रादेशिक भाषांपैकी तेलुगू ही सर्वोत्तम भाषा आहे. हे एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं तेलुगू भाषिक साहित्याच्या तेलुगू भाषिक साहित्य आणि समृद्धीच्या संदर्भात आपल्याला अमृतमाल्यद या भक्तिकाव्यामध्ये आढळून येतात. ओके. त्याचबरोबर काही दृष्टिकोन आहेत आणि त्याचाही उल्लेख आपल्याला दिसतो. दुसरं जे महत्त्वाचं काव्य आहे ते रायवाचक ओके, की ज्यामध्ये विवेकपूर्ण संवाद राजाचा जो झालेला आहे आणि या काव्यामध्ये आपल्याला हा वेगळ्या पद्धतीचं काव्य आहे, की लोककविता ते दरबारी कविता ते गद्य कविता असा भाषिक प्रदेशामध्ये झालेलं रूपांतरण आपल्याला दिसतो. ओके. आणि आपल्याकडे म्हणून इतिहासाची जी जाणीव आपल्याकडे अ, साहित्य प्रकारानुसार ठरते. म्हणजे पुराण असेल तर पुराणिक इतिहास बनतो. काव्य असेल तर काव्यात्मक इतिहास बनतो. ओके. अशा पद्धतीची एक महत्त्वाची अन्वयार्थ आपल्याला यातून दिसतो. हा जो ग्रंथ आहे त्याचं ऐतिहासिक आणि तथ्यात्मक भाग याच्यामध्ये आहे. आणि या ग्रंथामध्ये महत्त्वाचं काय तर विद्वानांनी या ऐतिहासिक विभागामध्ये विश्लेषण आणि टीकात्मक व्याख्या, लेख इत्यादी सुरुवात पहिल्यांदा रायवाचकमू या ग्रंथात केली. तेलुगू तज्ञांनी असा उल्लेख केला की याचा एक कविता, एक दरबारी कविता, कृष्णदेवाची डायरी असंही या ग्रंथाला त्यांनी मानलं किंवा म्हटलं. आणि रायवा चकमू या ग्रंथाद्वारे आपल्याला मदुराईचे जे नायक होते विश्वनाथ नाईक आणि नाईक प्रणालीचे संस्थापक याची ओळख आपल्याला होते. आणि वॅगनर हे जे काही अभ्यासक आहे त्यानुसार त्यांचं जर आपण कोट करायचं वाक्य तर हे एक हे महत्त्वाचं टेक्स्ट आहे रायवा चकमू, की ज्यामध्ये नायक मदुराईच्या सुरुवातीच्या काळात स्वदेशी इतिहास लेखनाच्या प्रवचनाच्या स्वरूपाची स्पष्ट साक्ष देतात. ज्याद्वारे आपल्याला भूतकाळाचं प्रतिनिधित्व केले जाऊ शकते आणि हे ज्ञान लागू केले जाऊ शकते असे वैचारिक उपयोग आपल्याला या ग्रंथाचे या काव्याच्या आधारे उमजतात असं वॅगनर यांचं म्हणणं आहे. दुसरं वाक्य वॅगनर यांच्याच ग्रंथातून आपण कोट करतोय. सर्वात सामान्य शब्दात सांगितल्याप्रमाणे माझ्या वाचनानुसार असे सूचित होते की विजयनगरच्या भूतकाळाचे ज्ञान मदुराई नायक राजवटीच्या राजकीय वैधतेसाठी एक वैचारिक युक्तिवादाचा भाग म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा हे जे काव्य आहे रायवाचक मध्ये तयार केले गेले आणि तैनात केले गेले. त्यामुळे या सगळ्यांचा हे सगळे जे दोन महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते आपल्याला इतिहास लेखन म्हणून दक्षिण भारताचा इतिहास लेखनासाठी अत्यंत मोलाची भर टाकतात. आणि संगम साहित्याच्या इतिहासाबरोबर संगम साहित्याच्या स्रोताबरोबरच आपल्याला तेलुगू साहित्याचा स्रोत म्हणून तेलुगू साहित्यातील ऐतिहासिक स्रोत म्हणून या दोन काव्यांकडे, या दोन साहित्य कृतींकडे आपल्याला बघता येऊ शकतं. एवढं बोलून आज आपण थांबू. नमस्कार.